स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये वाघाची दहशत कायम असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, जो की हा वाघ पुन्हा एकदा दिसून आलेला आहे, जो की वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ पुन्हा कैद झालेला। हा वाघ उस्मानाबाद धाराशिव सोलापूर सीमेवर आढळून आलेला आहे, जो की या वाघाचं ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला फोटो हा ढेमरेवाडी तालुका बार्शी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, जो की हा कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप झालेला फोटो आम्ही आपल्यापर्यंत पाठवत आहोत। आपण पाहू शकताय हा फोटो, जो की हा उस्मानाबाद धाराशिव सोलापूर सीमेवरती आढळलेला वाघ आहे, जो की या वाघाची जर आपण गोष्ट पाहिली तर नेमका हा वाघ 500 किलोमीटर प्रवास करत मराठवाड्यात दाखवून आता पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरती आढळून येत आहे, जो की अजब करणारी व अचंबित करणारी गोष्ट आहे की 500 किलोमीटर हा वाघ प्रवास करत उस्मानाबाद धाराशिव ते सोलापूरपर्यंत आला कसा, वन विभाग काय करत होते व तेथील घटना अद्याप का अंमलात आली नाही, वन विभागाचे लक्ष का नाही। वन विभागाने आता उस्मानाबाद धाराशिवमध्ये 15 ट्रॅप कॅमेऱ्याच्या साहाय्याने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत, परंतु 500 किलोमीटर प्रवास करत असताना हा वाघ अद्याप कुणाला कसं आढळून आला नाही, हा सर्वात मोठी गोष्ट आहे, जो की यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात येथून हा आलेला वाघ सध्या मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आढळून येतोय। परंतु वन विभागाचे अधिकारी यावरती अजबच उत्तर देत आहेत, ज्यामध्ये हे सांगतायत की वाघाला पकडण्याचे आदेश नसल्याने केवळ आम्ही त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवलं जात आहे। म्हणजे आपण पाहू शकताय की वन विभागीय अधिकारी कशा प्रकारचे उत्तर देत आहेत। परंतु या अगोदर आमच्या सतर्क 24 तास या न्यूज चॅनलकडून आपल्यालाही विनंती करण्यात येते की सतर्क राहा व वेळीच आपणही सतर्क राहून आपल्या प्राण्यांना, पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात बांधावे, जनावरांना चारण्यासाठी बाहेर जंगलात नेऊ नये, अशी सतर्क 24 तास 24 बातम्या या न्यूज चॅनलकडून आपल्यालाही विनंती करण्यात येत आहे। परंतु हे वन विभागाचं अजबच हा विचार यांचा की वाघ पकडण्याचा आदेश नाही, म्हणजे अजून हा वाघ किती प्राण्यांचा जीव घेणार किंवा एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याची वाट पाहणार का, हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह इथं उपस्थित होतोय। म्हणजे जेवढे प्राण्यांची इथं हानी होणार, जेवढे प्राण्यांची जखमी होणार, त्यांचा मोबदला देण्यास तर हे तयारच असतील, परंतु एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याच्या मोबदल्याने हा जीव वापस तर येणार नाही, याची सुद्धा वन विभागाने दखल घेतली पाहिजे व आदेश त्वरित घेऊन या वाघाला जेरबंद करून ह्याला याच्या ठिकाणी यवतमाळच्या या ठिकाणी पाठवण्यात यावे। बिबट्यांचाही धुमाकूळ आपल्या शहरात काही दिवसापासून सुरू आहे। 3-3, 4-4 बिबटे सुद्धा वन ह्या ठिकाणी फिरत आहेत, याचाही वेळीच निकाल लावून यांनाही जेरबंद करून यांनाही वेळीच योग्य त्या ठिकाणी सोडण्यात यावे, असे वन विभागाला विनंती आहे। परंतु यावर वन विभाग काय करेल, याच्यावरती काय दखल घेईल, आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू। तेपर्यंत पाहत राहा आमच्या चॅनलला व अद्याप आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण वेळीच आमच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील व आपण सतर्क व्हाल, यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या बातमीला शेअर करण्यास विसरू नका, लाईक करा, शेअर करा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद धाराशिव।